नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. बघा, आपण काय करतोय, मुंबई उच्च न्यायालयाचा 2024चा शिपाई पदाचा पेपर बघतोय. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 2024ला 5 तारखेला 2 शिफ्टमध्ये पेपर झाला होता. त्यामुळे 2 पेपर आहेत 2024चे. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. 2024चे 2 पेपर आहेत. तर त्यामध्ये आपण बघूयात पहिला पेपर, पहिल्या शिफ्टचा. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या प्रकारची धातूची तार असते? हा पेपर क्वेश्चन रिपीट झालेला आहे बघा, 2025ला पण आला होता. टंगस्टनचा तार असते, हे लक्षात ठेवायचं. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम कोणाकडून केलं जातं? आता मेंदूचे वेगवेगळे पार्ट आहेत बघा, मोठा मेंदू आणि लहान मेंदू. तर लहान मेंदू जो पाठीमागच्या साईडला असतो ब्रेनचा, जर त्याची बॅक साईडला पोझिशन असते ब्रेनच्या, फ्रंट ब्रेन आणि बॅक ब्रेन, त्यामध्ये लहान मेंदू असतो. तो शरीराचा तोल सांभाळण्याचं असं काम करतो, हे लक्षात ठेवायचं. खालीलपैकी 14 तळ सत्याग्रह, हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे 2-3 वेळा. तो महाडला झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं. एड्स हा कशामुळे होतो? तर विषाणूमुळे. हा व्हायरल डिसीज आहे, लक्षात ठेवायचं. एड्स हा व्हायरसमुळे होतो, लक्षात ठेवा. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? आता बघा, त्यावेळेसचं उत्तर प्रदेश उत्तर होतं. 2000 कितीचा? 24चा क्वेश्चन आहे. आता सध्या 2025 आहे, त्यामुळं 2025ला ॲड येणार होती, 2026चा सुरू आहे. तर लक्षात ठेवा, 2025-26चा सुरू आहे, तर इथं 2026चं सध्याचं बघा. सगळ्यात 1 नंबरला कॅट, लक्षात ठेवा. त्या KAT असं लक्षात ठेवा. त्यामध्ये कर्नाटक, आसाम आणि तामिळनाडू, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही आ ता असं लक्षात ठेवा, मराठी ठेवायचं. तर कर्नाटक, आसाम आणि तामिळनाडू. कर्नाटक 1 नंबरला, हे लक्षात ठेवायचं. आता हा क्वेश्चन पाठ करू नका, जुनं. हे करंटचा क्वेश्चन आहे सध्या. आता कर्नाटक 1 नंबरला नाही आहे. कुठला आहे? कर्नाटक आहे, उत्तर प्रदेश नाही आहे. कर्नाटक, आसाम आणि तामिळनाडू, हे लक्षात ठेवा. हे परत परत का सांगतोय? तर क्वेश्चन रिपीट होतात, हे लक्षात ठेवायचं. खालीलपैकी कोणती मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती? हा 2 वेळा क्वेश्चन आलेला आहे बघा. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती, हे लक्षात ठेवायचं. हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? व्हिटॅमिन डीची. त्यामुळं उन्हात बसवतात, लक्षात ठेवा. व्हिटॅमिन डी. हाडाच्या निकोप वाढीसाठी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते, हे लक्षात ठेवा. मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर मज्जासंस्थेवर परिणाम होतो, हे लक्षात ठेवायचं. मज्जासंस्थेवर, उत्सर्जन नाही, रक्ताभिसरण नाही, मज्जासंस्थेवर परिणाम होतो. आता इन्सुलिन कशाच्या कमतरतेमुळं कोणता रोग होतो? इन्सुलिन जर शरीरातलं कमी झालं तर त्या कुठला रोग होतो? तर मधुमेह होतो बघा, हे लक्षात ठेवा. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कुठला रोग होतो? तर मधुमेह होतो, हे लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या देशात? हे क्वेश्चन 2-3 वेळा आलेला आहे बघा. हा क्वेश्चन 3 वेळा रिपीट झालेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं की महत्त्वाचं आहे. खालीलपैकी कोणत्या देशात मध्यरात्री सूर्य उगवतो? नॉर्वे. उगवत्या सूर्याचा देश कुठला आहे? नॉर्वे. मध्यरात्री सूर्य उगवतो कुठं? नॉर्वेमध्ये, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन काय आहे बघा, गंगा नदी आहे ना, त्याची सर्वात मोठी उपनदी कुठली आहे? तर यमुना आहे, हे लक्षात ठेवा. यमुना. संपूर्ण डिजिटल हायटेक वर्गखोली असलेले पहिले राज्य कुठलं आहे? केरळ. अशा बाबतीमध्ये केरळ 100% साक्षर वगैरे जर असेल आणि केरळ ऑप्शन असेल तर तुम्ही ते निवडू शकता. तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धाराशिव, त्याला उस्मानाबाद म्हणायच्या आधी, हे लक्षात ठेवायचं. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? कराडला आहे हे. खालीलपैकी कोणता देश कोणता रोग आहे ना, तो पाण्याद्वारे पसरत नाही? तर कुठला? हिवताप पसरत नाही. हे अनाप्लिस जसाची मादी चावल्यामुळे हिवताप होतो, लक्षात ठेवायचं. डेंगू होतो, ते डेंगू, मलेरिया असे डासाद्वारे पसरणारे रोग आहेत. हे हिवताप, हे लक्षात ठेवायचं. हा पाण्याद्वारे पसरत नाही. पाण्याद्वारे पसरणारे कुठले कुठले रोग आले मग? कावीळ आहे, नारो आहे आणि पटकी आहे, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही पाठ करून घ्या, कारण हा क्वेश्चन परत फिरून येऊ शकतो. कळसुबा ही शिखर हे कोणत्या जिल्ह्यात आहे बघा? तर नरसोबाची. आता हे बघा, हे क्वेश्चन चुकलेलं आहे इथं लिहिताना. हे अहमदनगर, आता अहिल्यानगर, हे लक्षात ठेवा. तिथं आहे हा कळसुबाई शिखर. कुठं आहे? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन चुकलेला आहे, लक्षात ठेवायचं. पुढचं बघा, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कुठं आहे? तर राळगंज सिद्धी आहे इथं. आणि इथं ऑप्शन बघा, तुम्ही लिहून घेताना किंवा तो पेपरमध्ये व्यवस्थित आहे. तर इथं ऑप्शन कळसुबाई शिखर हे अहिल्यानगर या म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये आहे, ज्याला आपण अहमदनगर म्हणायचो ना, नगरमध्ये आहे, अहिल्यानगरमध्ये आहे सध्या, हे लक्षात ठेवा. पुढचं काय लक्षात ठेवणार तुम्ही? झाडाचं वय आहे ना, कशावरून ठरवतात? तर ते बघा, झाडाचं असं खोड असतं, तर ते अशा कापल्यानंतर असं वलय दिसतं, सर्कल सर्कल. तर त्याच्यानुसार वार्षिक वलयाच्या संख्येवरून, त्या वलयाच्या संख्येवरून झाडाचं वय ठरवतात, हे लक्षात ठेवा. कशाच्या संख्येवरून ठेवलं जातात? त्या झाडाचे जे वलय असतात खोडातील, तर त्याच्या वलयावरून त्याचं वय ठरवलं जातं. जेवढी संख्या जास्त, जेवढं त्याचं वय जास्त. संसदेमध्ये कोणाचा समावेश होत नाही?
आता संसद असते भारताची. संसद ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेस कोण कोण असतं? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद बनते, हे लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालय हा त्याचा भाग नसतो, हे लक्षात ठेवायचं आहे. जीएसटीचा लॉंग फॉर्म काय आहे? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आहे, हे लक्षात ठेवायचं. 121 घटना दुरुस्ती. गोळकोंडा खान कुठं आहे? तर तेलंगणामध्ये आहे गोळकोंडा. महाराष्ट्रात कारंडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूरमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. जागतिक वन दिवस कधी असतो? सर्व दिवस आपण घेतलेले आहे चॅनलवर, हे लक्षात ठेवा. तुम्ही 4 टॉपिक आहेत 10-10 मिनिटाचे, ते बघून घ्या. एक क्वेश्चन तुमचा फिक्स होईल, कारण सर्व दिवस आपण व्यवस्थित घेतलेले आहेत. 21 मार्च जागतिक वन दिवस आहे, हे लक्षात ठेवायचं. ह्या दिवसावर एक क्वेश्चन असतो कायम. पुढचं बघा, पत्रकार या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? पत्रकर्ती आहे. बघा, आपण जर कार्यकर्ती म्हणतो तसं पत्रकर्ती आहे. दुधात मीठ कालवणे म्हणजे काय? झालेल्या गोष्टीचा विचका करणं. आपण म्हणतो बघा, एखाद्या दुधाच्या भांड्यामध्ये मिठाचा खडा टाकणारे लोक असतात काही, तर ते विचका करतात, आपण त्या तसं म्हणतो. त्यामुळं जय जय महाराष्ट्र माझा, तुम्हाला मी मग असेच म्हणालो होतो की जय जय महाराष्ट्र माझा आणि वंदे मातरम हे गीतावर क्वेश्चन असणार आहे. राजा बडे यांनी लिहिलेलं आहे बघा, जय जय महाराष्ट्र माझा. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. कुठलं हे सौंदर्य कसलं नाम आहे? तर भाववाचक नाम आहे. भाव आहे. सौंदर्य म्हणजे कसला भाव आहे? भाववाचक नाम आहे. शब्दयोगी नाही, गुणविशेष नाही, क्रियाविशेषण अव्यय नाही. खालीलपैकी कोणती संख्या 6 ने विभाज्य आहे? असा क्वेश्चन असतो बघा. तर ते विभाज्य आहे म्हणजे भागलं जाते पूर्ण. लक्षात 166 उत्तर दिलेलं आहे त्याचं. पुढचं बघा, सध्या भारतातील नौदल प्रमुख कोण आहेत? आता त्यावेळेस कोण होतं? ॲडमिरल दिनेश त्रिपाठी होते. मग सध्या कोण होत आहेत बघा, ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. सध्या कोण आहे मी तुम्हाला देतो इथं, खाली चॅनलवर देतोय, तरी पण तुम्ही कमेंट करून सांगा. एवढं एक सांगा, बाकीचं मी सर्व दिलेलं आहे. खालीलपैकी मध्यरात्रीचं तुम्हाला तेच सांगितलं मी. मध्यरात्रीचा सूर्य आणि पहिल्यांदा सूर्य उगवणारा देश कुठला आहे? हे 2 वेळा क्वेश्चन आलेला आहे बघा एका क्वेश्चनमध्ये, एका पेपरमध्ये. तर तो नॉर्वे आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे नॉर्वेवर क्वेश्चन असतो. उगवत्या सूर्याचा देश, मध्यरात्रीचा सूर्याचा देश कोण म्हटलं तर तो नॉर्वे असतं, हे लक्षात ठेवायचं आहे.